मित्रांनो, मागाशी पप्पानी फोन करताना मला न्यायला ये. पप्पानी मजाक मध्ये केला होता आणि आता आहे ना पप्पा मला फोन आला होता. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी आहे ना पप्पाला आणि आईला आहे ना वावरात आणायला आलो होतो, पण आई आणि पप्पा वावरात दिसलं नाही म्हणून मी मावशी तिथं आलो. मावशी तिथं पण आहे ना आई आणि पप्पा दिसले नाही. मग फोन लावल्यावर कळायला आहे ना दुसरीकडे ना जेवायला गेलं सवाशी. आता फोन आलं ना मग जायचं. मी ब्लॉग शूट करते, नानू माझ्याकडे बघते. पुढं पडशील मी छान काढते. तर मित्रांनो, मी वरती आलोय पण मला पप्पाचा फोन आलाय की आम्हाला न्यायलंय, पण जरा वेळ इथं झोपतात. मस्त हवा लागते इकडं. तर मित्रांनो, आम्ही एवढं कडेला बसले का नाही, ही पण कडेला बसली. पडचीन मस्त वाटतंय इथं, जाऊच नाही वाटत. आजच्या दिवस थांबू का? हा थांब. तुम्ही थांबा म्हणताय पण मला पप्पाला आणि आईला आणून जायला लागलं. गेले कधी नाही जाणार मी. कस काय माझ्याशिवाय कस काय जाणार. तर मित्रांनो, आता इथं सगळीकडे अंधार झालाय. इथं कॅमेरा लावलाय का नाही, आणि तिथं एक कॅमेरा लावलाय. पण ह्यो कॅमेरा जसं माणूस जवळ येईल ना तेव्हा लाईट लागते. आणि आम्ही इथं झोपलोय ना त्याच्यामुळे कॅमेऱ्याची लाईट कंटिन्यू चालू आहे. आणि ना ह्यो आहे ना कुठं बी फिरतो, इकडं तिकडं सगळीकडे राहण्यापर्यंत डाळिंबापर्यंत. ह्यो सोलर कॅमेरा आहे. एवढा वरती लावलाय की दिसतच नाही. तर मित्रांनो, आता आहे ना नानूचं नाव घेतलं. नानूने फटकन कानवत. नानूला पण काकाने लय फटकावलाय. लागली का नाही ना? लागली ना. लय वरचा नेता मित्रांनो, आजचा दिवस लय छान गेला. आता रात्री झाली तेव्हा तिथं आमचा एक कॅमेरा, तो एक कॅमेरा पुढे आलो आमच्या. आता लाईट आली. हळू हळू हळू, थोडा हळू. आता आम्ही रॅम्पवर बसतोय तेव्हा तिकडून एक रोड आणि तिकडून एक रोड, एक दरवाजा आणि ही. मित्रांनो, मागाशी पप्पानी फोन करताना मला न्यायला ये. पप्पानी मजाक मध्ये केला होता आणि आता आहे ना पप्पा मला फोन आला होता. मी डायरेक्ट घरी गेलोय. मग आजच्याला डायरेक्ट मी इथूनच जेवून जाणार मावशीची इथून. अचानकच पप्पाचा फोन आला की मी घरी पोहोचले. मला फोन पण नाही केला की मी घरी चाललोय, मला न्यायला आहे. जिथं जेवाय गेलते का नाही त्यांनी डायरेक्ट घरी सोडले. आजच्याला यांच्या इथे जेवणार. हाय. तर मित्रांनो, एक प्रॉब्लेम झालाय. कालचा ब्लॉग एडिटच नाही केला. कालचा ब्लॉग सगळा पप्पाची आहे जाते. आता इथून जायचं, ब्लॉग एडिट करायचा. आजच्याला पण 10-10:30 वाजणार ब्लॉग एडिट करायला. आजचा ब्लॉग एडिटच नाही केला कालचा. करायचं की मी आता इकडं नाही का आलो. आधीच करायचं की रे. बस का झालं. तू पण पडन आणि मी पण पडन. मलाच बिंगा. तुझ्यापेक्षा मला जास्त चक्कर यायला लागली. मित्रांनो, फायनली घरी पोहोचलो. असली भ्याव वाटत होती का नाही, पण नशीब काका पण मला ना सोडवायला आलं होतं त्याच्यामुळे काय एवढी भ्या नाही वाटली. आता कालचा ब्लॉग एडिट करतो. आई, मला तू फोन का नाही केला? काय जेवण झालं. मला काय माहिती, तू गेला असं पुढं अण्णा म्हणलं तू रोडला थांबलाय. मला काय माहिती तू प्रियंकाच येते. मी मावशीची तर थांबलो होतो. पप्पाला फोन करून सांगितलं होतं. मला नाही सांगितलं तू माहिती. तुझा मोबाईल स्विच ऑफ लागत होता आई. हा, मी लावते ती काय करते. मिस कॉल बी नाही त्याच्यावर स्विच ऑफ लावायला. तर मित्रांनो, आईचं जेवण करून झालंय. मस्त आंबा खाते. पप्पांनी जे आंबे आणलेत का मामाचे, ते आंब्यापेक्षा आपला आंबा लय गोड आहे. एकच नंबर आहे. ते सपक लागतात. तुम्हाला काय म्हणली? मी वावरात गेलो. मला वाटलं वावरातच गेली. मी वावरात गेलो. वावरात आजी नव्हती आणि मग मी मावशी तिथं गेलो. आई म्हणते मी आजच्याला वावरातच नव्हते गेलो. मला वाटलं वावरातच गेली. तर मित्रांनो, उद्या चालली रिया मामाच्या गावाला. शाळा चालू झाली ना रिया मामाच्या गावाला. आता चालूच झाली. आता 26 तारीख आज. राहिले कितीक दिवस राहणार? 15 दिवस राहणार, परत माघार येणार. तर मित्रांनो, आत्ता टाइम झालाय 10:40. आई आणि पप्पा बाहेर झोपलाय. एवढी थंड हवा सुटली आहे. तर मित्रांनो, कालचा ब्लॉग टाकला होता. मी नाही बाजारात चुकामुक झाली होती. मी सहज आपलं मला एवढं रडायला आलं होतं का नाही, कारण का फोन लावाय पण नाही भेटला. म्हणलं आई अख्ख्या बाजारात शोधत बसून आणि तो ब्लॉग अपलोड केला. एवढ्या घाण कमेंट केलेत का नाही. बोटा मोजणे इतक्याच लोकांनी चांगले कमेंट केले.
मी तर कमेंटची काही अपेक्षा पण नव्हती केली, पण एवढ्या घाण कमेंट केल्यात ना, मला तर नाही वाटत तुम्ही त्याच आईची मुलं असता. मी ना, मला घरी आल्यावर पण आईने सगळ्यांना किस्सा सांगितला, तेव्हासुद्धा मला रडायला आलं होतं. जर का मी कामावरून आलो का नाही, पहिल्यांदा विचारतो आई कुठे गेली. त्याच्यामुळे ना मला एवढं वाईट वाटत होतं. तुम्ही का एवढं घाण कमेंट केलं, वाटलं नाही मला तुम्ही एवढं घाण कमेंट करतात. आणि तुम्ही त्याच आईची पोरं आहे का असले घाण घाण कमेंट करताय? तुम्हाला तर आईविषयी माया असते ना, तुम्ही असल्या घाण घाण कमेंट नसते केल्या. 1-2 जणांनी असल्या घाण कमेंट केल्यात का नाही, मला तर नाही वाटत तुम्ही त्या आईची पोरं असतात. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय. काय 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 कमेंट आले ते म्हणते घाण कमेंट आले म्हटलं. ती बावळट आपल्याला नावं ठेवत होती. काय ठेवत होते? ते म्हणतात तुम्हाला मोबाईलमध्ये रिचार्ज नव्हता टाकायला. आता तुला पण माहिती आहे मोबाईल कसा आहे, ऊन झालं की चालत नाही. आणि ह्याच्यात बॅलन्स टाकून पण काय नाही फायदा. एवढा नाही विचार करायचा त्या लोकांचा. आपण आपलं बनवत राहायचं. आपण काय त्यांच्यासाठीच बनवतो का? आपलं बनवायचं, दिवसातले अपलोड करायचे. काही लोक चांगले असतात, काही लोक वाईट असतात. हाताची पाची बोट सारखे असतात का? एवढा विचार नाही करायचा कुणाचा. लोकांची तोंड सारखे नसते. आणि त्या बावळट लोकांना काही कामं पण नसतं माहिती का? उठला, मोबाईल घेतला, कोणाच्या अकाउंटला वाईट कमेंट करणे, मोकळं होणे, बस एवढाच इच्छा असतो. तर मित्रांनो, आता मी ब्लॉग शूट करत होतो ना, तेव्हा आईने सगळं ऐकलं. नाहीतर मी आईला अजिबात सांगणार नव्हतं. मी असल्या गोष्टी आईला अजिबात सांगत पण नाही, कारण का सांगू पण नाही असल्या गोष्टी. कारण का 12 गावची 12 लोक असतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात. मला ते पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, तू आपलं काम करत जा. कारण काय ना, प्रत्येक लोक तुला अशी भेटतात. मला आहे ना, याच्या आधीचे चांगले फॉलोअर्स होते का नाही, अजून बी चांगले फॉलोअर्स, ते सांगतात वाईट लोकांचा विचार करायचाच नाही. त्यांचं कामच असतं येणे, वाईट कमेंट करणे, वाईट बोलणे, जाणे. स्वतः तर काही करत नाही आणि दुसऱ्याला काही करून देत नाही. त्याच्यामुळे आपण कुणाचा विचार करायचा नाही, फक्त आपलं काम चालू ठेवायचं. आई उठून घरात गेली, पप्पा अजून झोपल्यात. उठा, 10:45 झाल्यात, घरात झोपा.